तसं या व्हिडिओचं थंबनेल पाहूनच तुम्हाला समजलं असेल की फुलं कसली आहेत ती. तर ही गोकर्णाची फुलं तुम्हाला निळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये मिळून जातील. गोकर्णालाच अपराजिता किंवा शंखपुष्पी सुद्धा म्हणतात, कारण या फुलांची रचना गायीच्या कानासारखी किंवा शंखासारखी दिसते. धार्मिक तसेच ज्योतिषशास्त्राबरोबरच तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा गोकर्णाचे खूप महत्त्व सांगितले जाते. एवढेच नव्हे तर आयुर्वेदामध्ये सुद्धा गोकर्ण फार महत्त्वाची मानली जाते. गोकर्णाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सर्वच भागांना लाभदायी मानले गेलेले आहे. देवी देवतांना सुद्धा ही अपराजिता अर्थात गोकर्ण विशेष प्रिय आहे. सर्व देवी देवतांना आपण गोकर्णाची फुलं वाहू शकतो. बुद्धी, ज्ञानवृद्धी, नजरदोष काढणे, उत्तम आरोग्य या सर्वांकरिता गोकर्ण अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही देवी देवतांना ही फुलं श्रद्धापूर्वक अर्पण करा किंवा प्रसाद स्वरूपामध्ये घरी आणल्यानंतर उकळवून त्याचे पाणी प्या. तुम्हाला ही फुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये अपराजित बनवतील. जसं या फुलाचं नाव अपराजिता आहे, अगदी त्याप्रमाणेच. मंडळी, बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी वर्षातली अत्यंत खास पौर्णिमा आहे, जिला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. तर चला जाणून घेऊया वेदांपासून आयुर्वेदापर्यंत महत्त्व असलेल्या गोकर्णाचे काही महत्त्वपूर्ण धार्मिक उपाय, जे तुमच्या जीवनामध्ये सुख आणतील, ग्रहमान सुधरवतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करता येईल, तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. त्रिपुरारी पौर्णिमेला गोकर्णाचे काय काय उपाय करता येतील हे माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला व्हिडिओ सुरू करते. मंडळी, त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही गोकर्णाचा हा लहानसा उपाय केलात तर तुमच्या जीवनामध्ये असणारी शत्रुबाधा, आजार, दुःख, चिंता किंवा अजून यापेक्षाही काही वेगवेगळ्या अडीअडचणी तुम्हाला सतावत असतील तर त्यासुद्धा नक्की दूर होतील. तर आपल्याला करायचं काय आहे की त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. स्त्रिया हा उपाय करणार असतील तर लाल रंगाची साडी, ड्रेस तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही परिधान करू शकता. आणि पुरुषांनी सुद्धा तुमच्याकडे एखादा लाल रंगाचा शर्ट असेल तर तो परिधान करा. मग पॅन्ट दुसऱ्या रंगाची असेल तरी काही हरकत नाही. संपूर्ण लालच रंगाचे कपडे असले पाहिजे असं काही नाही. आपल्या वस्त्रावर जर लाल रंग कुठे का होईना आहे असं जरी तुम्ही वस्त्र परिधान केलं तरी सुद्धा चालणार आहे. उपाय सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या वेळेत केला तरी सुद्धा चालेल किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये केला तरी सुद्धा चालणार आहे. पण लक्षात असू द्या, लाल वस्त्र परिधान करूनच हा उपाय करावा लागेल. गोकर्णाची यासाठी आपल्याला किमान 5 फुलं लागतील. निळी, पांढरी जी असतील ती तुम्ही घेऊ शकता. ही फुलं तोडून आणल्यानंतर एका ताटामध्ये ठेवा. त्या प्रत्येक फुलामध्ये चिमूटभर कुंकू वाहा. त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यातले शिवलिंग घेऊन त्याला पाण्याने स्नान घाला, कापडाने पुसून घ्या व पूजा करण्याच्या जागेवर पुन्हा स्थापन करा. तिथे एक तुपाचा दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती सुद्धा तुम्ही लावू शकता. देवपूजेतली घंटी सुद्धा ठेवा. आपल्या उजव्या हाताला जर आपल्याला दिवा ठेवायचा असेल तर डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने घंटी ठेवायची. ते का ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला चंदन किंवा भस्म लावायचा आहे. बेलाचे पान असल्यास ते सुद्धा शिवलिंगावर ओम नमः शिवाय म्हणत पालथे करून वाहायचे आहे. त्यानंतर ताटामध्ये आपण गोकर्णाची जी कुंकू वाहिलेली 5 फुलं ठेवलेली होती ती आपल्याला एक एक करून शिवलिंगावर वाहायची आहे. प्रत्येक फूल शिवलिंगावर अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम हनुमते नमः. तर 5 वेळा आपल्याकडून मग तो हनुमानांचा मंत्र म्हणून होईल. त्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपण दिवा का ठेवला होता, कारण दिवा ओवाळताना आपण आपल्या तो उजव्या हातामध्ये पकडतो आणि घंटी सुद्धा आपल्याला त्याच वेळा वाजवायची असेल तर ती आपल्या डाव्या हातामध्ये असली पाहिजे. म्हणून मग आपण अशा पद्धतीने त्यांची मांडणी करतो. तर अगदी श्रद्धापूर्वक मनोभावे, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आर्त हाक भगवान शिवशंकरांना किंवा भगवान शिवशंकर रूपी हनुमानांना आपण ती हाक मारत या धूपदीपांनी ओवाळून घ्यायचा आहे. हनुमान हे स्वतः रुद्रावतार आहेत, म्हणजेच भगवान शिवांचा अवतार आहेत. म्हणूनच हनुमानांना रुद्र असंही म्हटलं जातं. भरपूर वेळा असं होतं की स्त्रियांना म्हणजेच आपल्या महिलांना हनुमानांना स्पर्श करण्याची किंवा त्यांच्या मंदिरामध्ये जाण्याची परवानगी नसते, कारण ते चिरंजीव आहेत म्हणून.
आणि याच कारणास्तव आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा बाकी सर्व देवी देवतांच्या मूर्ती, फोटो किंवा टाक ठेवतो, पण हनुमानांची मूर्ती काही ठेवत नाही. तर अशा वेळी आपल्याला महादेवांचीच हनुमान रूप मानून पूजा करता येते. हनुमान हे संकटांचा तसेच शत्रूंचा नाश करणारे आहेत. आणि आपण हनुमान चालिसामध्ये हे सुद्धा ऐकतो की भूत प्रेत निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. तर अशा पद्धतीच्या ओळी आपण ऐकत असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला आपण त्यांची या प्रकारे केलेली सेवा आपल्याला अतिशय उच्च कोटीचा लाभ देते. आपण ही सेवा करताना हनुमान चालिसा सुद्धा वाचू शकता. तसेच ज्यांना 5 पेक्षा कमी फुलं मिळतील त्यांनी एका फुलावर कुंकू वाहून ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे. महादेवांना जरी कुंकू चालत नसले तरी हनुमानांच्या पूजेमध्ये कुंकू, शेंदूर दोन्ही चालतं. आणि इथे आपण शिवलिंगाला हनुमान मानून पूजा करतोय तेव्हा या सेवेमध्ये गोकर्णाच्या फुलावर कुंकू वाहनं चालणार आहे हे समजून घ्या. ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण ही सेवा करण्याची खूप इच्छा आहे ते मंदिरात जाऊन किंवा घरीच तात्पुरते मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवून ही सेवा करू शकता. मग तुमच्यापैकी जे कोणी मातीचं किंवा वाळूचं तात्पुरतं शिवलिंग बनवून ही सेवा करेल, पूजा करेल, तर अशांनी ही सेवा झाल्यावर अर्ध्या तासाने ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. मात्र सेवेमध्ये वापरलेली गोकर्णाची फुलं आपल्याकडे तिजोरीमध्ये म्हणा किंवा आपल्या पर्स पाकिटामध्ये म्हणा देवाचा आशीर्वाद म्हणून आपल्याजवळ कायम सांभाळून ठेवायची आहेत. यानंतर पुढचा उपाय, आपल्या कुंडलीमधला बुधग्रह मजबूत व्हावा यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना गोकर्णाची 5 निळी फुलं वाहायची आहे व संध्याकाळी चहाच्या वेळेला देवापुढून ही फुले उचलून घ्यायची आहेत, स्वच्छ धुवायची आहे आणि 2 कप पाण्यामध्ये ही फुलं आपल्याला उकळवायची आहे. जोपर्यंत ते 2 कपाचं पाणी 1 कप होत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय, यामुळे गोकर्णाचा अर्क त्या पाण्यामध्ये संपूर्णपणे उतरेल आणि त्या पाण्याला एक निळा किंवा जांभळा असा रंग येईल. आणि मग ते गोकर्णाचा अर्क उतरलेले गरम पाणी आपल्या कपामध्ये आपण ओतून घ्यायचे आहे आणि चहाप्रमाणे प्यायचे आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा गोकर्णाचा काढा आरोग्यासाठी उत्तम मानला गेलेला आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला हा आरोग्यदायी काढा करून प्यायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला ही फुलं आधी देवाच्या म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणी वाहायची आहे. देवाच्या भक्तीमध्ये विलीन झालेली ती गोकर्णाची फुलं संध्याकाळपर्यंत थोडीफार सुकून जातात, पण हरकत नाही. गोकर्णाच्या प्रत्येक भागाचा काय काय उपयोग होतो ते तुम्हा सर्वांना माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की याच्यावर सुद्धा आम्हाला व्हिडिओ हवा आहे. मी लवकरच तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. तर असं हे गोकर्णाचं फूल सुकलं तरी पण त्याच्यामध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते काही बदलणार नाहीत. त्यामुळे अशी फुलं आपल्याला पाण्यामध्ये उकळवायची आहेत आणि त्यांचा तो निळा चहा आपल्याला एक आयुर्वेदिक काढा म्हणून प्यायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल घडतील. जर तुम्ही सलग 30 दिवस किंवा त्याहूनही अधिक सांगायचं झालं तर 60 दिवस म्हणजे 2 महिने दररोज कोणत्याही एका वेळेला म्हणजे सकाळचा चहा जर तुम्ही गोकर्णाचा चहा म्हणून पिलात किंवा दररोज संध्याकाळचा चहा म्हणजे दिवसभरातला कोणताही एक चहा तुम्ही गोकर्णाचा चहा म्हणून पिलात, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मध, साखर वगैरे काहीच घालायचे नाहीये. फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला ही फुलं उकळवून प्यायची आहे. तरी पण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर किती बदल दिसतो, किती ग्लो आलेला दिसतो किंवा तुमची जी त्वचा आहे ती किती सुधारलेली दिसते. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे स्त्रियांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असतात, अडीअडचणी असतात. तर तुम्ही नक्की हा उपाय सलग 30 किंवा 60 दिवस करून बघा, तुम्हाला त्याचे अनुभव नक्की पाहायला मिळतील. आता आपला विषय गोकर्णाचा होता त्यामुळे मी तुम्हाला थोडीफार आरोग्यदायी माहिती सुद्धा इथे शेअर केलेली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला या गोकर्णाच्या फुलांच्या 2 प्रकारच्या सेवा करायला सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही जी पहिली सेवा आहे हनुमानांच्या नावची की महादेवांनाच आपण हनुमान रूप मानायचं आहे, तर ती सेवासुद्धा अवश्य करा. आणि दुसरी सेवा तर अतिशय सोपी आहे. गणपती बाप्पांना आपल्याला ती फुलं वाहायची आहे आणि नंतर त्याच फुलांचा काढा आपल्याला पाण्यामध्ये मग उकळवून म्हणजे पाण्यामध्ये मग ती फुलं उकळवून आपल्याला त्याचा काढा करून प्यायचा आहे. एवढंच. चला, या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचं महात्म्य सुद्धा समजावून सांगते, जेणेकरून तुम्हा सर्वांना समजेल की त्रिपुरारी पौर्णिमा इतकी महत्त्वाची का मानली जाते. बघा मंडळी, रात्रीमानाचे 5 भाग केले असता सूर्यास्तानंतरच्या पहिल्या भागाला प्रदोषकाल असे म्हणतात.
यावर्षी बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे, दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी. या त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांनी संपूर्ण त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची 3 पुरे जाळून त्याला सुद्धा ठार केले आणि म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी रात्री घरामध्ये तसेच घराबाहेर देवळामध्ये दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थानामध्ये ज्या दगडी दीपमाळा असतात त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपूर पाजळणे असे देखील म्हणतात. या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे? शुक्ल प्रतिपदेपासून चंद्रकोर प्रकाशाने वृद्धिंगत होत जाते. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशमान होते. भारतीय सण उत्सवांमध्ये पौर्णिमांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. सांगायचं झालं तर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येते आणि स्वामीनिष्ठा कुणाकडून शिकावी हे सांगायचं ठरलं तर ती नक्कीच आपण हनुमानांपासून शिकावी. त्यांनी आपल्या स्वामींची म्हणजे प्रभू श्रीरामांची कशा पद्धतीने सेवा केली होती हे आपण सर्वजण जाणतोच. बलोपासनेचे महत्त्व हनुमानांपासून समजून घ्यावे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा येते. प्रेम, अहिंसा, शांतीच्या संदेशाची शिकवण हा दिवस आपल्याला देत असतो. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येते. वटवृक्षाचे महत्त्व सांगणारा हा दिवस पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारा असतो. आषाढ पौर्णिमा गुरु शिष्याच्या नात्याची महती आपल्याला सांगत असते. श्रावण पौर्णिमा ही रक्षाबंधन सणाने बहीण भावाच्या प्रेमाची साक्ष पटवून देत असते. हिंदुस्थानाला मोठा सागर किनारा लाभलेला आहे. मच्छीमारीच्या व्यवसायावर अनेक लोक गुजराण करीत असतात. अन्न देणाऱ्या सागराविषयी कृतज्ञता नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजन करून व्यक्त केली जाते. भाद्रपद पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा येते. या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो. म्हणूनच या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्रद्धेने श्राद्ध करून श्रद्धांजली त्यांच्याप्रती अर्पण केली जाते. पितृपक्ष हा 15 दिवस चालतो. त्यानंतर अश्विन पौर्णिमा कोजागरी पौर्णिमेला घेऊन येते. या दिवशी सदैव सर्वच बाबतीत जागृत राहण्याचे महत्त्व देवी लक्ष्मी आपल्या सर्वांना पटवून देत असते. पावसाळा संपलेला असतो. वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि आकाश निरभ्र झाल्यामुळे पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यांचा आनंद कोजागरी पौर्णिमेच्या रात्री आपल्या सर्वांना अनुभवता येतो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा येते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. शंकरांच्या या पराक्रमाला त्रिपूर विजय असं म्हणतात. या दिवशी शंकरांपुढे दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त जयंती येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची म्हणजे श्री दत्तात्रेयांची जयंती या दिवशी साजरी केली जाते. निर्मिती, पालन आणि अशुभाचा लय करणारी ही शक्ती असल्याचे मानले जाते. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. माघ पौर्णिमेच्या दिवशी नवान्न भक्षण केले जाते आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा येते. रात्री होलिका प्रज्वलित केली जाते. शिशिर ऋतूमध्ये होणाऱ्या पानगळीमुळे जमिनीवर पडलेली पाने एकत्र करून जाळली जातात. परिसर स्वच्छ केला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी रंगांची उधळण करून आनंदोत्सव आपण सर्वजण साजरा करतो. अशा रीतीने संपूर्ण वर्षातील प्रत्येक पौर्णिमा प्रत्येकाच्या जीवनामध्ये चैतन्य, आनंद आणि समाधान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधित 2 कथा आहेत. त्रिपूर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन वर माग असे म्हटले. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तुला काय पाहिजे तो वर माग असे म्हटले. मग या त्रिपुराने मागावं काय? तर याने मागितलं, देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे आणि त्यांच्यापासून मला अभय मिळावे. ब्रह्मदेवांनी त्यावर तथास्तु म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासूर भलताच माजला. त्याची 3 पुरे होती. ती आकाश संचारी होती. त्रिपूर त्या पुरात बसून त्रैलोक्याला फार त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकरांना शरण गेले. भगवान शंकरांनी त्याची 3 आकाशसंचारी पुरे जाळून टाकली आणि या त्रिपुरासूर नावाच्या भयानक राक्षसाला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाळी असेल तर त्या पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात.
लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाळी दीपोत्सव करून त्रिपुर संहाराचा आनंद व्यक्त करू लागले. आणि दुसरी कथा अशी की तारकासूर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे 3 पुत्र होते. या असुराने या 3 पुत्रांसाठी 3 पुरे बनवून या तिघांना ती दिली. असुराने ही पुरे आपल्या पुत्रांना देताना बजावले की तुम्ही देवांच्या वाटेला कधीही जाऊ नका, तसेच देवांचा कधीही अनादर करू नका. परंतु कालांतराने या 3 पुराधिपतींची बुद्धी चळली, त्यांना दुर्बुद्धी सुचली. ते देवांना खूप त्रास देऊ लागले. मग सर्व देव भगवान शंकरांना शरण गेले. शंकरांनी या 3 राक्षसांशी युद्ध करून त्यांच्या त्रिपुरांचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या 3 राक्षसांचा अंत झाला. त्यानंतर लोक आनंदाप्रित्यर्थ दीपोत्सव करू लागले. कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशामध्ये स्कंद जयंती म्हणून साजरा करतात. या दिवशी स्कंदमूर्तीची म्हणजेच भगवान कार्तिकेयांची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेला चंद्र कृतिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचे म्हणजेच भगवान कार्तिकेयांचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा काळामध्ये चंद्र कृतिका नक्षत्रामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींची मंदिरं दर्शनासाठी उघडतील. तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी जवळपासच्या एखाद्या कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन अवश्य घ्या. कारण वर्षभरामध्ये पुन्हा एकच हा दिवस असतो कार्तिक पौर्णिमेचा, तेव्हाच आपल्याला त्यांचं दर्शन घेता येतं. तर तुम्हाला पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. कार्तिकेय हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र. कृतिका या त्यांच्या माता ठरल्या, म्हणूनच त्यांना कार्तिकेय हे नाव पडले. कार्तिकेयांनाच सेनानी, षडानन, विशाख, शिखीवाहन, शान्मातूर, कुमार, स्कंद इत्यादी सुद्धा नावं आहेत. गणेशांपूर्वी त्यांची उपासना सुरू झाली, त्यावरून ते गणेशाचा मोठा बंधू समजले जातात. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन इतर वेळी घेऊ नये अशी समजूत फक्त महाराष्ट्रामध्ये आढळते. महिला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृतिका नक्षत्रात असताना फक्त दर्शन घेतात आणि यावर्षी सुद्धा तुम्ही ते दर्शन घेऊ शकतात. त्रिपुरारी पौर्णिमा ही शिवमंदिरांसमोरील दीप पाजळून साजरी केली जाते. हा भगवान शंकरांचा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुराण कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांनी आणि देवीने अनेक दुष्ट राक्षसांना ठार मारले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीतला शिव हा एक तमोगुणी देव आहे. कैलासावर वास्तव्य असणाऱ्या या शंकरांची पत्नी पार्वती आणि गजानन, षडानन हे पुत्र आहेत. नंदी हे शंकरांचे वाहन असून भैरवादी गण हे सेवक आहेत. शिव म्हणजे मंगलमय कल्याण स्वरूप सदाशिव तत्व आहे. जो प्रकाशतो तो शिव होय. हा स्वतः प्रकाशित राहून संपूर्ण विश्वाला सुद्धा प्रकाशित करतो, अशी श्रद्धा आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव म्हणून तो संबोधला गेलेला आहे. वैदिक आर्य शिवाला रुद्र म्हणून ओळखत होते. अथर्ववेदामध्ये रुद्राचा व्रात्यांशी घनिष्ठ संबंध दाखवलेला आहे. तसेच यजुर्वेदाच्या रुद्राध्यायामध्ये रुद्राला व्रातपती म्हटलेले आहे. यालाच पुढे महादेव असेही म्हटलेले आहे. हा महादेव योगमार्गी किंवा योगसिद्ध होता, म्हणून शिव हा योगमार्गाचा प्रणेता म्हणून ओळखला जातो. स्वतः शिव महायोगी असल्याचा उल्लेख महाभारतामध्ये आहे. पशुपती हे रुद्राचे आणखी एक विशेषण आहे. रुद्राला शिव, शिवतर, शंकर ही कल्याणकारी नावे आहेत. पौराणिक शिवाची केदार, श्रीशैल, त्र्यंबक, अमरनाथ, भीमाशंकर इत्यादी क्षेत्रे ही पर्वतांवरच आहेत. रुद्राला त्र्यंबक हे नाव यजुर्वेदातच मिळालेले आहे. वैदिक साहित्यामध्ये अंब या शब्दाचा अर्थ पिता असा आहे. त्यामुळे त्र्यंबक हा 3 पित्यांचा पुत्र ठरतो. शैव पुराणामध्ये त्र्यंबक या नावावरून अनेक कथा आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भगवान शिवशंकरांची उपासना केवळ मानवच करीत नसून देव आणि दानव हे सुद्धा शिवाचे उपासक होते. रावण, बाणासूर हे दैत्य परमशिवभक्त होते. विष्णू आणि शिव यामध्ये फरक असा आहे की भगवान विष्णूंनी कोणत्याही दैत्याला वर दिलेला नाही, परंतु भगवान शिवशंकरांनी अनेक दैत्यांना सुद्धा वर दिले आहेत. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष सर्व जगाला जेव्हा जाळीत सुटले तेव्हा सर्व देव भगवान शिवशंकरांना शरण गेले. जगाला संकटमुक्त करण्यासाठी शिवाने ते हलाहल नामक विष प्राशन केले. त्यामुळे त्यांचा गळा काळानिळा झाला आणि तेव्हापासूनच त्यांना नीलकंठ हे नावसुद्धा मिळाले. भगवान शिवांनी मदनाला जाळल्याची सुद्धा एक प्राचीन कथा परिचित आहे किंवा प्रसिद्ध आहे.
आधुनिक काळामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साधेपणाने आणि नियमशिस्त पाळून साजरा केला पाहिजे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुराला ठार मारले. आजही समाजामध्ये आळस, अस्वच्छता, अनीती, अंधश्रद्धा, अज्ञान, अनारोग्य, भ्रष्टाचार इत्यादी राक्षस समाजातील सज्जनांना त्रास देत आहे. त्यांचा नाश करायला भगवान शंकर येणार नाहीत, तर शिव उपासना करून आपण प्रत्येकाने शिवभक्ती प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने उद्योगशीलता, स्वच्छता, नैतिकता, प्रामाणिकपणा, ज्ञानविज्ञान, आरोग्य यांचे उपासक बनून ही शिवशक्ती प्राप्त करून घेणे फार गरजेचे आहे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आणि या व्हिडिओतली माहिती ते तुमची एक कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या आपल्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.